आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्यालांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता वाटत असताना अनेक उमेदवार सुनेत्रा पवारांविरुद्ध रिंगणात उतरलेत। मात्र त्यातच आता पुन्हा मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय। ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर लक्ष्मण हाकेंनी आपला निर्णय जाहीर केलाय। आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बारामती विधानसभेची ही पोटनिवडणूक होत आहे। या राज्याचे नेते अजितदादा पवार साहेबांचं अपघाती निधन झालं आणि दादांच्या निधनानं या परिसरामध्ये राज्यामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली। एक काम करणारा नेता आणि सर्वांना नेहमीच उपलब्ध होणारा नेता, सर्वांशी अत्यंत आपुलकीने वागणारा नेता आज आपल्यामध्ये आज राहिलेला नाहीये। आणि ही पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनेत्रा वहिनी पवार ही निवडणूक लढवत आहेत आणि ही निवडणूक लढवत असताना मी सुनेत्रा वहिनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि विशेषतः हाके सरांनी यामध्ये सुनेत्रा वहिनींना सहकार्य करावं, पाठिंबा द्यावा ही विनंती करण्यासाठी मी आज सुनेत्रा वहिनींच्या वतीनं हाके सरांना विनंती करण्यासाठी आलेलो आहे। मी हाके सर आणि मी, किरणदादा असतील, आमचे बापूरावजी असतील, पांडुरंगजी असतील, आमचे देवकाते साहेब असतात, आम्ही सगळ्यांची नावं घेतलं। टकले भाऊ आमचे टकले पाहून असतात, सगळ्यांशी मी आता ते सगळ्यांची तिथं आम्ही चर्चा केली। सूरज असेल आणि सगळ्यांना त्यांची चर्चा केल्यानंतर हाके सरांना बारामतीची निवडणूक ही बिनविरोध होणं का गरजेचं आहे आणि आपण माघार वहिनींना पाठिंबा देणं का गरजेचं आहे हे मी हाके सरांना सांगितलं। आणि हाके सरांना सांगितल्यानंतर हाके सर पण आता तुम्हाला तो खुलासा करतीलच आणि हाके सरांनी निश्चित प्रकारे हाके सरांनी चांगल्या विचाराबरोबर चांगल्या गोष्टीला हाके सर मी म्हटलं नेहमीच पाठिंबा देतो। ही हाके सरांची भूमिका ही राहिलेली आहे। तेव्हा निश्चित प्रकारे मी आज आपल्या वतीनं मी सर्वच उमेदवारांना, जे बाकीचे उमेदवार त्यांना विनंती करतो, ही निवडणूक पोटनिवडणूक आहे। आपल्याला खरंच अजितदादा पवार साहेबांना श्रद्धांजली जर व्हायची असेल तर ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, सर्वांनी प्रयत्न करावं, सर्वांनी माघार घ्यावी ही मी आपल्या माध्यमातून सर्व उमेदवारांना विनंती करतो। हाके सरांचा काय निर्णय झाला, काय सांगितलं त्यांनी? मी हाके सरांना विनंती केलेली आहे। आता हाके सरच आपल्याला त्या बाबतीमध्ये सांगतील आणि हाके सर निश्चित प्रकारे मी ही निवडणूक बिनविरोध होणं किंवा वहिनींना पाठिंबा का देणं गरजेचं आहे आणि मी वहिनींच्या वतीनंच आलेलो आहे। वहिनींचा पण त्यामुळं वहिनींचं त्यांचं पण बोलणं हाके सरांचं झालेलं आहे। त्यामुळं निश्चित प्रकारे आणि ही पोटनिवडणूक आहे, दादांना श्रद्धांजली खरंच आपल्याला व्हायची असेल शेवटी त्यासाठी आपण माघार घ्यावी, आपण उमेदवारी अर्ज भरू नये, मी हाके सरांना विनंती केलेली आहे। म्हणून या बाबतीमध्ये हाके सरच आपल्याला त्यांचा हे सांगतील। हाके सर, काय तुमचा निर्णय आहे? बघा, बारामतीची पोटनिवडणूक लढण्यासंदर्भात माझी भूमिका ही सहानुभूतीची प्रचंड मोठी लाट या बारामतीमध्ये आहे ही वस्तुस्थिती आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।